जय हिंद मित्रांनो, मी महेश कोरे, संचालक एमके स्टडी पॉइंट अँड फिजिकल अकॅडमी गोंदिया। तर आपण काही दिवसांपासून या ठिकाणी आपल्या चॅनलला 2024 ला झालेल्या पोलीस भरतीचे सगळे विषय निहाय आणि त्या विषयातील घटक निहाय आपण या ठिकाणी प्रश्न विश्लेषण सुरू केलेला आहे। तर आजचा सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे गणित या विषयातील नळ आणि टाकी या घटकावरील 2024 ला कोणते प्रश्न आलेले आहेत ते आपल्याला या ठिकाणी आजच्या व्हिडिओमध्ये पाहायचे आहेत। विद्यार्थी मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, आपली पोलीस भरती स्पेशल ऑफलाईनची बॅच ही नुकतीच सुरू झालेली आहे। जर कुणाला जॉईन करायचं असेल तर ती ऑफलाईन बॅच नक्की जॉईन करू शकता। तर चला, आजचा घटक आहे पाण्याची टाकी आणि नळ या घटकावर 2024 ला झालेल्या पोलीस भरतीला कोणते प्रश्न आलेले आहेत ते आपल्याला या ठिकाणी सविस्तरपणे पाहायचे आहेत। चला सुरुवात करूया आपण। प्रश्न क्रमांक पहिला आलेला आहे सोलापूर पोलीस चालक भरती 2024 ला। काय म्हणतो प्रश्न? एक टाकी 2 लिटर प्रति 5 सेकंद या दराने पाणी भरते, त्याच वेळी 1 लिटर प्रति 10 सेकंद या दराने पाणी बाहेर जाते, तर ती टाकी 90 लिटर क्षमतेची असेल तर टाकी किती वेळात भरेल, असा प्रश्न आहे। मग या ठिकाणी आपल्याला 2 लिटर हा काय आहे, तर 2 लिटर हा 5 सेकंदात भरणारा काय आहे, तर माप आहे। आणि या ठिकाणी 1 लिटर काय होतो, तर 1 लिटर ही 10 सेकंदामध्ये काय होते, तर पाणी बाहेर फेकते, या पद्धतीने आहे। मग या ठिकाणी एक टाकी 2 लिटर 5 सेकंद या दराने पाणी भरते, त्याच वेळी 1 लिटर 10 सेकंद या दराने पाणी बाहेर जाते। याचा अर्थ एक नळ पाणी भरते तर दुसरा नळ खाली करते, या पद्धतीने लक्षात घ्यायचं आहे। मग या ठिकाणी आपल्याला जर 5 सेकंदाचं किंवा 10 सेकंदाचं दिलेलं असेल, त्याच्यावरून आपल्याला एका मिनिटामध्ये किती भरते आणि किती खाली करते ते आपल्याला कळायला लागेल। तर या ठिकाणी जर 2 लिटर 5 सेकंदात, तर 60 सेकंदामध्ये किती, याच्यानुसार आपण काढू शकतो, क्रॉस मल्टिप्लाय करा। मग या ठिकाणी 60 गुणिला 5 याचाच अर्थ भागिला 2, म्हणजेच या ठिकाणी काय होईल, तर या ठिकाणी 30 आलं। सॉरी, क्रॉस मल्टिप्लाय या पद्धतीने नाही, क्रॉस मल्टिप्लाय करायचं आहे आपल्याला। मग या ठिकाणी काय होईल, तर 2 गुणिला 60 भागिला काय होईल 5, 5 1 5, 12 पंचे 60, म्हणजे 12 दुनी 24 लिटर हा काय होईल, तर एका मिनिटात पाणी भरलं जाईल। मग त्याच्यानंतर खाली किती होईल एका मिनिटात ते आपल्याला काढायचं आहे। मग या ठिकाणी 1 लिटर 10 सेकंदात, तर 60 सेकंदामध्ये किती खाली होईल, क्रॉस मल्टिप्लाय करा। म्हणजेच या ठिकाणी आपल्याला 60 गुणिला 1 डिवायडेड बाय 10 याचाच अर्थ 6, म्हणजे 6 लिटर एका मिनिटात काय करेल, खाली करेल। मग जर समजा 24 लिटर पाणी भरत असेल आणि 6 लिटर जर खाली करत असेल, तर एका मिनिटामध्ये आपल्याला या ठिकाणी एका मिनिटात एकूण किती लिटर पाणी भरलं जाईल, तर या ठिकाणी 24 वजा जर 6 केलं, तर एका मिनिटामध्ये आपल्याला त्या ठिकाणी 18 लिटर पाणी काय होईल, तर त्या टंकीमध्ये भरलं जाईल, याचाच अर्थ भरेल। मग आता या ठिकाणी आपल्याला 90 लिटरची टाकी दिलेली आहे। मग या ठिकाणी 90,000 लिटरची टाकी आहे आणि एका मिनिटामध्ये किती भरते, तर 18 लिटर भरते। 18 1 18, 18 पंचे 90, याचाच अर्थ या ठिकाणी ती 90,000 टाकी किंवा 90,000 क्षमतेची टाकी आपल्याला भरायला किती लागतील, तर 5000 मिनिटे लागतील। या पद्धतीनं आपलं पर्याय क्रमांक 3 हा काय असेल, तर योग्य उत्तर असेल। प्रश्न आलेला आहे सोलापूर पोलीस चालक भरती 2024 ला आलेला आहे। चला पुढील प्रश्न लक्षात घ्या। पुढील प्रश्न काय म्हणते, एक टाकी एका नळाने 9 तासात भरते, जर टाकीचा 5 तास चालला तर किती टक्के टाकी रिकामी राहील, या पद्धतीने प्रश्न विचारलेला आहे। नंदुरबार पोलीस शिपाई भरती 2024 ला या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे।
काय म्हणत आहे तर 9 तासात पूर्ण टाकी भरते, म्हणजे 9 तासामध्ये आपल्याला 100% टाकी काय होतो पूर्ण होतो. मग 5 तास चालला, याचा अर्थ त्या ठिकाणी 9 मधून जर 5 गेले याचाच अर्थ 4 तासाची टाकी ही काय झाली, तर 4 तासाची टाकी ही आपली काय असेल, रिकामी असेल. मग आता रिकामीच्या आपल्याला काय करायचं आहे, टक्केवारी काढायचं आहे. मग 9 तासामध्ये 100 टाकी भरत असेल तर या ठिकाणी 4 तासामध्ये किती टक्के टाकी भरेल याच्यावरून आपल्याला टाकीची काय निघेल, तर रिकामी टक्केवारी निघेल. मग याचं जर क्रॉस मल्टिप्लाय केलं तुम्ही, काय होईल, 100 गुणिले 4 डिवायडेड बाय 9, याचाच अर्थ 400 भागीला 9, म्हणजे या ठिकाणी 9 चौक 36, किती उरले 4, शून्याला 40 झालं, 9 चौक 36, अजून 4 उरला, याचा अर्थ 44.44% टाकी काय असेल, तर ही रिकामी असेल. म्हणजेच या पद्धतीने आपल्याला टक्केवारी किती मिळाली, तर 44.44 मिळाली. याचाच अर्थ पर्याय क्रमांक 2 हा काय असेल, आपलं योग्य उत्तर असेल. पुढील प्रश्न लक्षात घ्या. पुढील प्रश्न विचारलेला आहे, SRPF गट क्रमांक 6 धुळे पोलीस शिपाई भरती 2024 ला प्रश्न विचारलेला आहे. काय म्हणतो प्रश्न, एका नळातून एका सेकंदात 25 मिलीमीटर पाणी पडतं, तर त्याच नळातून 2.5 तासात किती लिटर पाणी पडेल, या पद्धतीचा प्रश्न आहे. एक गोष्ट लक्षात घ्या की ते एका सेकंदाचं काय दिलेलं आहे, 25 ml पाणी काय पडतो, बाहेर पडतो. मग एका सेकंदात जर 25 लिटर ml पाणी पडत असेल, याचाच अर्थ या ठिकाणी आपल्याला 60 सेकंदाचं या ठिकाणी काढता येईल. मग आपण 60 सेकंद म्हणजेच काय होईल, तर 1 मिनिट. मग या ठिकाणी 25 ml, याचाच अर्थ 25 सेकंद 150, याचाच अर्थ 550 सॉरी 1500 ml हा काय होईल, तर एका मिनिटामध्ये पाणी काय होईल, बाहेर पडेल. या पद्धतीने लक्षात घ्यायचं आहे. मग एका मिनिटामध्ये जर काय होईल, 1500 ml पाणी बाहेर पडेल, याचाच अर्थ आपल्याला या ठिकाणी 2.5 तास दिलेले आहेत. 2.5 तास म्हणजे 2.5 तास, याच जर आपण मिनिटामध्ये कन्वर्ट केलं तर 2.5 तास म्हणजे काय होतो, तर 150 मिनिटे होतात. काय होतात, 150 मिनिटे होतात. मग एका मिनिटामध्ये जर समजा 1500 ml पाणी बाहेर पडत असेल, तर 150 मिनिटामध्ये किती, याचाच अर्थ आपल्याला काय करावं लागेल, 150 गुणिला काय करावं लागेल, 1500. 15चा वर्ग जर केला आपण तर 225 आणि एक 3 शून्य, याचाच अर्थ एवढा ml पाणी काय होईल, तर 2.5 तासामध्ये बाहेर पडेल. मग या ठिकाणी ml मध्ये आलं तर या ठिकाणी काय होईल, ml मध्ये नाही तर आपलं या ठिकाणी लिटर मध्ये विचारलेलं आहे. तर नक्कीच ml ला लिटर मध्ये करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, तर याच ml ला आपल्याला कशानं भागावं लागेल, 1000 न भागावं लागेल. मग 10 10 10 10 ह्या शून्यानं हा कपला तर काय उरलं, तर हे झालं मित्रांनो 225 लिटर. या पद्धतीनं या ठिकाणी 2.5 तासामध्ये एकूण किती पाणी बाहेर फेकलं जाईल, तर ते फेकलं जाईल 225 लिटर. मग 225 लिटर आपलं असेल पर्याय क्रमांक 3. या पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी विचार करायचा आहे. पुढील प्रश्न लक्षात घ्या. साधा आणि सोपा प्रश्न आहे. प्रश्न विचारलेला आहे, अमरावती ग्रामीण पोलीस शिपाई भरती 2024 ला काय म्हणते प्रश्न, 750 लिटर पाणी मावणाऱ्या टाकीचा 3/15 भाग पाण्याने भरलेला आहे, तर त्या टाकीत अजून किती लिटर पाणी मावेल. मग या ठिकाणी जर टाकीची एकूण क्षमता पाहिली आपण, टाकीची काय म्हणता येईल आपल्याला, एकूण क्षमता, तर टाकीची एकूण क्षमता किती आहे, तर ती आहे 750 लिटर आहे. काय आहे, तर 750 लिटर आहे. मग या 750 पैकी म्हणजे या ठिकाणी किती भाग भरलेला आहे, भाग कोणता, तर भरलेला भाग या ठिकाणी दिलेला आहे.
मग भरलेला भाग किती आहे तर 3/15 आहे. याचा अर्थ त्या टाकीमध्ये एकूण किती पाणी आहे हे आपल्याला काढता येईल. म्हणजेच या ठिकाणी 750 चे आपण 3/15 भाग काढला तर 15 एक 15, 15 पाचे 75. काय उरलं तर या ठिकाणी उरलं 50 गुणिले 3. याचाच अर्थ या ठिकाणी याचं उत्तर काय असेल तर 15 5 3 15 म्हणजेच या ठिकाणी 150 लिटर पाणी ऑलरेडी किती भाग झाला तर हा 3/15 भाग झाला. प्रश्न काय विचारलाय तर त्या टाकीत अजून किती लिटर पाणी मावेल. मग या ठिकाणी एकूण 750 लिटर क्षमता आहे. त्याच्यापैकी 150 लिटर पाणी भरलेलं आहे. याचा अर्थ 750 मधून 150 वजा केलं तर या ठिकाणी अजून किती लिटर पाणी मावेल तर 600 लिटर पाणी त्या ठिकाणी मावेल किंवा अजून टाकता येईल. तर या पद्धतीनं पर्याय क्रमांक 1 हा काय असेल तर आपलं योग्य उत्तर असेल. या पद्धतीनं सगळे प्रश्न हे साधे आणि सोपे आहेत. फक्त तुम्हाला त्या घटकाची संपूर्ण संकल्पना ही माहीत असायला पाहिजे. चला पुढील प्रश्न लक्षात घ्या. पाण्याची एक टाकी एका नळाने 6 तासात भरते तर संपूर्ण भरलेली टाकी दुसऱ्या नळाने 4 तासात पूर्ण रिकामी होते. जर दोन्ही नळ एकाच वेळी चालू केले तर भरलेली टाकी किती तासात रिकामी होईल असा प्रश्न विचारलेला आहे. प्रश्न आलेला आहे कोल्हापूर ग्रामीण पोलीस चालक भरती 2024 ला. एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो, एक पाण्याची टाकी या ठिकाणी किती खाली लिहायचं तास 6 तासात भरते. याचा अर्थ भरते म्हणजे प्लस, आणि दुसरा नळ जो आहे हा एक टाकी 4 तासात काय करतो रिकामा. रिकामा याचाच अर्थ काय करायचं मायनस करायचा. मग हे दोनही नळ याचाच अर्थ या ठिकाणी दोन्ही नळ काय केलेले आहेत कंबाईन केलेला आहेत. म्हणजे या ठिकाणी आपल्याला पहिला नळ भरते एक नळ 6 तासात, दुसरा नळ खाली करते याचा अर्थ वजा किती तासात तर तो एक नळ 4 तासात रिकामा करते. मग याचं जर आपण याला सोडवलं तर काय होईल या ठिकाणी आपल्याला 4 एक 4 वजा 6 एक 6 आणि खाली साइन चौक 24 म्हणजेच या ठिकाणी -2 डिवायडेड बाय काय होईल 24. मग 2 एक 2 या ठिकाणी 12. याचाच अर्थ खाली करेल म्हणजेच वजा एक नळ किंवा ते टाकी किती तासात खाली होईल तर 12 तासात खाली होईल. तर या पद्धतीने आपलं उत्तर काय असेल 12 तास. या पद्धतीने पर्याय क्रमांक 3 हा काय असेल तर आपला योग्य उत्तर असेल. पुढील प्रश्न लक्षात घ्या. पुढील प्रश्न काय म्हणतो, एक टाकी पहिल्या नळाने 6 तासात भरते, दुसऱ्या नळाने ती टाकी 12 तासात भरते. जर दोन्ही नळ एकाच वेळी चालू ठेवल्यास किती तासात भरेल. प्रश्न विचारलेला आहे सोलापूर ग्रामीण पोलीस चालक भरती 2024 ला प्रश्न विचारलेला आहे. दोन्ही नळ भरण्याचे काम करतात. निश्चितच वेळ हा दोघांपेक्षा काय लागेल कमी लागेल. मग पहिला नळ एक टाकी 6 तासात भरते, दुसरा नळ एक टाकी 12 तासात भरते. मग दोन्ही नळ एकाच वेळेला चालू केलं याचाच अर्थ प्लस, कारण ही सुद्धा नळ भरण्याचं काम करते, ही सुद्धा नळ काय करते भरण्याचं काम करते. मग या ठिकाणी 1/6 अधिक 1/12 यांचा जर आपण प्लस केला तर 12 एका 12, त्याच्यानंतर 6 एका 6, त्याच्यानंतर 12 सकम 72. याचाच अर्थ 12 आणि 6 18, 18 भागीला 72. याचाच अर्थ 18 टाक्या 72 तासात भरलं जाईल. मग या ठिकाणी यालाच काय करा उलट करा, म्हणजेच या ठिकाणी या पद्धतीने आपल्याला काढता येईल. मग 18 एका 18, 18 चौक काय होईल 72. म्हणजे एक टाकी भरण्यासाठी त्या दोनही नळांना किती तासाचा वेळ लागेल 4 तासाचा वेळ लागेल. मग 4 तास आपल्याला पर्याय क्रमांक 2 ला दिलेला आहे. याचाच अर्थ पर्याय क्रमांक 2 हा काय असेल तर आपला योग्य उत्तर असेल. 2024 ला जेवढे या घटकावर प्रश्न विचारलेले आहेत मी सगळ्या जिल्ह्यांचे प्रश्न घेतलेला आहे किंवा घेणार आहे. तर सगळे प्रश्न हे एकदम महत्वाचे आहेत. समोर काही तुम्हाला थोडासे ऑड स्वरूपाचे प्रश्न देखील पाहायला मिळतील. तर व्हिडिओ हा
शेवटपर्यंत नक्की पहा. जर व्हिडिओ आवडत असेल तर नक्की एकदा लाईक करा, आपल्या जास्तीत जास्त मित्रांना नक्की शेअर करा आणि पुढील व्हिडिओ जर पाहायचे असतील तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. चला पुढील प्रश्न पाहूयात. पुढील प्रश्न आहे, एका नळाने 3 बादल्या भरण्यास 20 सेकंद लागतात, तर अर्ध्या तासात किती बादल्या भरल्या जातील? प्रश्न विचारलेला आहे गडचिरोली पोलीस शिपाई भरती 2024 ला विचारलेला आहे. तर या ठिकाणी 3 बादल्या भरण्यासाठी 20 सेकंद लागतात. मग अर्धा तास म्हटलं तुम्ही, तर अर्ध्या तासामध्ये आपल्याला किती सेकंद असतात हे तुम्हाला कळावं लागेल. मग एका मिनिटामध्ये 60 सेकंद, मग गुणिला या ठिकाणी 30 मिनिटं आहेत, याचा अर्थ 18 म्हणजेच या ठिकाणी 2 शून्य, याचाच अर्थ अर्धा तास म्हणजेच किती सेकंद असतील, तर या ठिकाणी 1800 सेकंद असतील. मग 1800 सेकंदामध्ये आपल्याला किती बादल्या भरता येतात? मग या ठिकाणी बादल्यांच्या खाली बादल्या लिहा, सेकंदच्या खाली सेकंद लिहा, आपल्याला बरोबर त्या ठिकाणी आपल्याला मिळता येईल. मग 3 बादल्या 20 सेकंदात, तर मग 1800 सेकंदामध्ये किती बादल्या भरता येतील? यांचं जर क्रॉस मल्टिप्लाय केला आपण तर काय होईल? 3 गुणिला 1800 डिवायडेड बाय काय होईल? 20. ह्या शून्यानं हा शून्य केपला, 2 1 2, 9 2 18, काय उरलं? तर 3 गुणिला 90 उरलं. याचाच अर्थ 9 3 27 म्हणजे 270 बादल्या काय होतील? तर अर्ध्या तासामध्ये भरल्या जातील. याचाच अर्थ या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 हा काय असेल? तर आपलं योग्य उत्तर असेल. पहा, प्रश्नाचं स्वरूप लक्षात घ्यायचं आहे तुम्हाला आणि त्या अनुषंगाने पुढील परीक्षेची त्या ठिकाणी तयारी करायची आहे. तर त्यासाठी मी सगळ्या घटकांचं या ठिकाणी संपूर्ण विश्लेषण घेत आहोत. मराठी व्याकरण असेल, मॅथमॅटिक्स असेल किंवा मग यानंतर मी सामान्य ज्ञान या घटकाचं सुद्धा त्या ठिकाणी विस्तारित स्वरूपामध्ये या ठिकाणी विश्लेषण घेणार आहोत. तर चला पुढील प्रश्न लक्षात घ्या. पुढील प्रश्न काय विचारलेला आहे? प्रश्न विचारलेला आहे लातूर पोलीस शिपाई भरती 2024 ला. मग या ठिकाणी सारख्या व्यासाच्या 8 नळांनी एक टाकी 18 तासात भरलं जाते. त्याच व्यासाच्या 9 नळाने टाकी किती वेळात भरेल? मग या ठिकाणी दोन्ही नळाचा व्यास हा कसा आहे? तर दोन्ही नळाचा व्यास जो आहे हा कसा आहे? तर या ठिकाणी सारखा आहे. मग या ठिकाणी हा पहिला गट झाला, हा दुसरा गट झाला. तर हे दोन्ही गट कसे असतील? सारखे असतील किंवा समप्रमाणात असतील. मग या ठिकाणी नळ गुणिला काय करता येईल आपल्याला? तास. तर बरोबरीमध्ये दुसरा सुद्धा गट नळ गुणिला काय करता येईल? तास करता येईल. मग पहिल्या गटातील नळांची संख्या किती आहे? 8. तिला किती तासात भरायला लागतात? 18 तास. दुसऱ्या गटाला विचारलेला आहे नळाची संख्या किती? 9 आणि आपल्या विचारल्या आहेत तास. याच्यावरून आपल्याला काढता येईल. मग तासाची संख्या जर तुम्हाला काढायची असेल, इकडे गुणाकारात आहे, इकडे आल्यानंतर कशामध्ये जाईल? भागाकारात जाईल, म्हणजे डिवायडेड बाय 9. 9 1 9, 9 2 18. मग काय उरलं? तर 8 2 16. मग आपल्याला एकूण तास किती लागतील? 16 तास लागतील. कारण व्यास जर 8 असेल तर 18 तास. निश्चितच याच्यापेक्षा व्यास हा जास्त आहे, तर तासाची संख्या कशी होईल? कमी होईल. मग या ठिकाणी आपलं योग्य उत्तर काय असेल? तर 16 तास असेल. पर्याय क्रमांक 4 ला आपलं काय दिलेलं आहे? योग्य उत्तर दिलेलं आहे. चला पुढील प्रश्न पाहूया. पुढील प्रश्न आहे, एका टाकीचा 3/5 भाग 10 मिनिटात भरतो, तर उरलेला भाग भरायला किती वेळ लागेल? असा प्रश्न विचारलेला आहे. मग या ठिकाणी 3/5 भाग या ठिकाणी भरण्यासाठी किती वेळ लागतो? तर 10 सेकंदाचा किंवा 10 मिनिटाचा वेळ लागतो. किती वेळ लागते? 10 मिनिटाचा वेळ लागते. म्हणजे या ठिकाणी 5 भागापैकी 3 भाग भरायला किती मिनिटं लागतात? तर 10 मिनिटं लागतात. मग या ठिकाणी एकातून जर समजा आपण काय केलं, 3/5 भाग वजा केला, तर 5 1 5
आणि वजा 3 म्हणजे 2/5 भाग हा काय आहे, तर हा भरण्यास शिल्लक आहे. मग या ठिकाणी शिल्लक भाग किती आहे, तर 2 भाग आहे. तर निश्चितच या ठिकाणी 3 भाग भरायला जर 10 सेकंद लागत असतील तर 2 भाग भरायला किती, याचं क्रॉस मल्टिप्लाय करा. तर निश्चितच 10 गुणिला 2 भागीला काय येईल 3. मग या ठिकाणी 20 भागीला 3 याला भाग जर दिला आपण तर 6 तिरिक 18. मग या ठिकाणी आपल्याला जवळपास 6 मिनिटाचा कालावधी लागेल. 6 मिनिट काही सेकंद लागेल, कारण बाकी अजून काय उरतात, 2 उरतात. तर 6 मिनिटं पर्यायामध्ये जर पाहिलं तर 6 मिनिटं 40 सेकंद हा दिलेला आहे. तर निश्चितच या ठिकाणी आपल्याला उरलेला भाग भरण्यासाठी किती वेळ लागेल, तर 6 मिनिटं 40 सेकंद लागेल. मित्रांनो, सगळे प्रश्न सविस्तर स्वरूपामध्ये जेव्हा तुम्ही प्रश्न सोडवत असता त्यावेळेला सगळे शेवटच्या उत्तरापर्यंत न सोडवता तुम्हाला पहिलं पॉईंट मिळालं त्याच्यावर नुसार देखील तुम्ही सर्वात शेवटचं उत्तर काय करू शकतो, आपण लिहू शकतो. चला पुढील प्रश्न बघा. अ आणि ब या 2 नळाने एक पाण्याची टाकी 6 तासात आणि 12 तासात भरते. जर दोन्ही नळ एकाच वेळी चालू केली असता रिकामी टाकी भरण्यास किती वेळ लागेल. सगळ्यात साधा आणि सोपा प्रश्न आहे या घटकावरचा. प्रश्न विचारलेला आहे छत्रपती संभाजीनगर पोलीस शिपाई भरती 2024 ला प्रश्न विचारलेला आहे. मग एक टाकी किती तासात भरते, 6 तासात भरते. दुसरी टाकी किती तासात भरते, 12 तासात भरते. जर आपण दोन्ही नळ सोबत चालू केले म्हणजे प्लस, तर किती वेळात भरेल, या पद्धतीने आपल्याला करता येईल. मग यांचं जर आपण बेरीज केली तर या ठिकाणी काय होईल, 12 एक 12, 6 एक 6 आणि 12 सक 72. याचाच अर्थ 18 भागीला 72 म्हणजेच या ठिकाणी 18 टाक्या 72 तासात आपल्याला पाहिजे एक टाके. याचा अर्थ याला काय करा, उलट करा. म्हणजे 18 एक 18, 18 चौक 72 म्हणजे आपल्याला वेळ किती लागेल, तर 4 तासाचा वेळ लागेल. मला वाटते हा प्रश्न एकदा झाला या अगोदर. म्हणजेच या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 हा काय असेल, तर आपला योग्य उत्तर असेल. चला पुढील प्रश्न पाहूयात. पुढील प्रश्न आहे एक टाकी अ नळाने 8 तासात, ब नळाने 6 तासात. जर दोन्ही नळ एकाच वेळी सुरू केले व 2 तासाने अ नळ बंद केला तर ब नळाने उरलेली टाकी भरण्यास किती वेळ लागेल. थोडासा विद्यार्थ्यांना कन्फ्यूज करणारा हा प्रश्न आहे, पण या प्रश्नाचं उत्तर एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने त्या ठिकाणी आपल्याला काढायचं आहे. प्रश्न विचारलेला SRPF गट क्रमांक 9 अमरावती पोलीस भरती 2024 ला हा प्रश्न विचारलेला आहे. मग या ठिकाणी अ एक नळ आहे आणि ब एक नळ आहे. अ नळ किती तासामध्ये भरतो, तर 8 तासामध्ये भरतो. आणि ब नळ किती तासात भरते, तर 6 तासामध्ये भरते. मग एकाच वेळेला सुरू केले, 2 तासाने अ नळ बंद केला. मग काय करायचं या प्रश्नामध्ये, तर 8 आणि 6 या दोघांचं काय काढायचं आहे आपल्याला, लसावी काढायचं आहे. मग 8 आणि 6चा लसावी म्हटलं तर या ठिकाणी येते मित्रांनो 24. 8 तिरी 24 आणि 6 चौक 24. मग या ठिकाणी एवढं लक्षात घ्या की एवढ्या अंतर या हिशोबाने जर पाहिलं तर हे किती, तर 6 तासात भरते. आणि अ नळ आहे हा 24 लिटर 8 तासात भरते असं गृहीत पकडा. मग 8 तासामध्ये 24 लिटर भरत असेल अ नळ, याचाच अर्थ या नळाची कॅपॅसिटी एका तासाची किती झाली, तर 24 भागीला 8. याचाच अर्थ 3 लिटर ही काय झाली, तर या ठिकाणी काय म्हणता येईल आपल्याला, कॅपॅसिटी झाली. आणि ब नळाची म्हटलं तर या ठिकाणी ब नळाची कॅपॅसिटी किती झाली, 24 भागीला 6. याचाच अर्थ 4 ही काय झाली, तर ब नळाची कॅपॅसिटी झाली. या दोघांची आपल्याला क्षमता मिळाली. आता काय म्हणते, अ नळ 2 तासाने बंद केला. मग 2 तासामध्ये याची क्षमता किती आहे, तर 3 आहे. याचा अर्थ 2 तासामध्ये किती लिटर पाणी केलं जात असेल, तर 6 लिटर. याची क्षमता किती आहे, तर या ठिकाणी आपण पाहिलं 4, किंवा मग काय म्हणता येईल आपल्याला, माफ करा, अची 3 आहे आणि या ठिकाणी 4 आहे. म्हणजे 4 दुनी 8. 8 ही काय झाली, याची क्षमता झाली. म्हणजे 2 तासामध्ये अ प्लस ब
ह्या दोघे मिळून पाहिलं तुम्ही तर 6 + 8 म्हणजे या ठिकाणी 14 लिटर दोनही नळाने 2 तासामध्ये काय केलं भरलं. पण या ठिकाणी आपल्याला एकूण पाणी किती भरायचं आहे किंवा एखादा XYZ काही किती भरायचं आहे तर 24 आपण गृहीत पकडला. त्याच्यापैकी 10 लिटर त्याच्यापैकी काय आहे तर त्याच्यापैकी 14 लिटर आपली टाकी पूर्ण झाली. याचाच अर्थ खाली टाकी किती राहिली, खाली टाकी किती असेल तर 10 लिटर. आणि आता ही 10 लिटर कोणाला भरायचं आहे तर ब नळाला भरायचं आहे. मग या ठिकाणी ब नळाची कॅपॅसिटी किती पाहिलं होतं आपण 4. मग या ठिकाणी 10/4 केलं तर 4 2 8 2 उरले पॉईंट 4 पंचे 20 म्हणजे या ठिकाणी किती वेळ लागेल तर 2.5. याचाच अर्थ 2.5 तास वेळ लागेल. आणि 2.5 तास वेळ म्हटलं तर ही पर्याय क्रमांक 2 ला दिलेला आहे. तर या पद्धतीनं तुम्हाला काय करता येईल उत्तर काढता येईल. पुढील प्रश्न लक्षात घ्या. पुढील प्रश्न काय म्हणतो एका पाईपने 1 टाकी 4 तासाने भरत असेल तर ती टाकी 5 पाईपने किती मिनिटात भरेल या पद्धतीने आहे. मग या ठिकाणी मिनिट त्यामध्ये काय दिलेला आहे वेळ दिलेला आहे. एक गोष्ट लक्षात घ्या एका पाईपने 1 टाकी 4 मिनिटामध्ये भरत असेल तर ती टाकी 5 पाईपने किती मिनिटात भरेल. मग या ठिकाणी पाईपांची संख्या किती आहे 4. या ठिकाणी लक्षात घ्या काय आहे 4 आहे. मग 1 टाकी 4 तासाने भरत असेल एका पाईपने प्रश्न लक्षात घ्या काय म्हणते प्रश्न एका पाईपने 1 टाकी 4 तासाने भरत असेल तर ती टाकी 5 पाईपने किती मिनिटात भरेल. मिनिटं दिलेले आहेत. मग या ठिकाणी 4 तासाने भरते 1 पाईप. या ठिकाणी पाईपांची संख्या किती आहे 1 पाईप काय दिलेला आहे 1 पाईप 4 तासाने भरत असेल किंवा 4 प्रश्नामध्ये मला वाटते 4 हे काय असतील पाईपने या पद्धतीने असेल तर 1 टाकी या ठिकाणी लक्षात घ्या टाकी. मग 1 टाकी 4 पाईपने किती मिनिटात भरते तर 1 टाकी भरण्यासाठी 4 पाईप असतात. मग या ठिकाणी 1 टाकी 4 तासाने हा प्रश्न लक्षात घ्या. थोडासा प्रिंट मध्ये किंवा टाईप करताना थोडं चुकीचं झालेलं आहे. 1 पाईप काय म्हणत आहे 1 पाईप किंवा 1 टाकी 4 पाईपने भरत असेल तर ती टाकी 5 पाईपने किती मिनिटात भरेल असा प्रश्न आहे. मग या ठिकाणी 1 टाकी 4 पाईपने भरण्यास किती मिनिटे लागतात म्हटलं आहे या ठिकाणी तर पहिल्या टाकीचा वेळ काही या ठिकाणी दिलेला नाही आहे. 1 टाकी 4 पाईपने 1 तासात असं असेल. मग 1 तास या पद्धतीने लक्षात घ्या. मग 1 तासामध्ये 4 पाईपने 1 तास म्हणजे काय तर 60 मिनिटे. मग या ठिकाणी 5 पाईपने किती मिनिटात भरेल असा प्रश्न आहे. मग या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या मग 4 पाईपने जर 1 तासामध्ये भरलं जाईल तर 5 पाईपने किती तासात किंवा मिनिटात भरलं जाईल. निश्चितच या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो जर पाईपची संख्या कमी असेल तर निश्चितच वेळ कसा लागेल जास्त लागेल. जर पाईपची संख्या जास्त असेल तर निश्चितच वेळ कसा लागेल कमी लागेल. म्हणजे या ठिकाणी व्यस्त चलनाचं उदाहरण आहे. मग या ठिकाणी व्यस्त चलनाचं उदाहरण असेल तर क्रॉस करण्याची गरज नाही. मग या ठिकाणी काय करावं लागेल तर 4 × 60 भागीला काय करावं लागेल 5 म्हणजे या ठिकाणी 12 पंचे 60 याचा अर्थ 4 × 12 म्हणजे या ठिकाणी 12 चौक काय लागतील 48 मिनिटे लागतील. ही गोष्ट त्या ठिकाणी लक्षात ठेवायची आहे. प्रश्नाच्या थोडासा प्रिंट मध्ये मिस्टेक आहे तर त्या ठिकाणी
या ठिकाणी एक टाकी 4 पाईपने एका तासात भरत असेल तर 5 पाईपने किती मिनिटात भरेल, या पद्धतीचा प्रश्न आहे. तर त्याला आपल्याला किती मिनिटं लागतील, 48 मिनिटं लागतील. तर 48 पर्याय क्रमांक 4 मध्ये दिलेला आहे. पुढील प्रश्न लक्षात घ्या. काय म्हणते, 2 पाईप एक टाकी अनुक्रमे 10-12 तासात भरतात. तिसरा पाईप ती टाकी 20 तासात काय करते, रिकामा करते. तिन्ही पाईप एकाच वेळी उघडले तर टाकी किती वेळात भरेल. आता या ठिकाणी प्रश्न विचारला आहे अहिल्यानगर पोलीस शिपाई भरती 2024 ला. पहिला नळ 10 तासात भरते, दुसरा नळ देखील 12 तासात भरते आणि तिसरा नळ काय करतो तर एक टाकी 20 तासात रिकामी करते. मग हे दोन्ही नळ भरतात याचा अर्थ प्लस, हा नळ रिकामा करते याचा अर्थ वजा. म्हणजे या ठिकाणी आपल्याला याला सोडवायचं आहे. मग या सगळ्यांची जर तुम्ही काय काढलं, लसावी काढलं 10, 12, 20, तर यांची लसावी होईल मित्रांनो 60. मग या संख्येला 60 येण्यासाठी कितीने गुणा लागेल, 6ने. 6ने गुणा लागेल तर 6 अधिक याला कितीने गुणा लागेल 5, याचा अर्थ 5ने गुणा म्हणजे 5, वजा याला कितीने गुणा लागेल 3, याचा अर्थ 3 म्हणजे वजा 3, याचाच अर्थ मग 6 न 5 11, 11 वजा 3 म्हणजे 8, या पद्धतीनं 60. मग ती टाकी भरायला किती वेळ लागेल, याचा अर्थ तीनही नळ सुरू केला तर 8 टाकी भरायला 60 काय लागेल तर तास लागेल. मग या ठिकाणी एका टाकीचं पाहिजेत, याचा अर्थ 60 भागिले याचं उलट करावं लागेल म्हणजे 8. मग 8 साठी काय होतो 56, उरले किती 4, पॉईंट द्या 0 द्या, 8 पंचे 40, याचा अर्थ 7.5 तास हा काय लागेल आपल्याला वेळ लागेल. मग 7.5 म्हटलं तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 हा काय झालं तर आपलं योग्य उत्तर झालं. या पद्धतीनं आपल्याला या ठिकाणी काय काढता येते, उत्तर काढता येते. पुढील प्रश्न लक्षात घ्या. पुढील प्रश्न आहे 3/4 पाण्याने भरलेल्या टाकीमधून 21 लिटर पाणी बाहेर काढले असता टाकी 2/5 भरलेली आहे, तर एकूण किती लिटरची क्षमता त्या टाकीची असेल. प्रश्न विचारलेला आहे नंदुरबार पोलीस शिपाई भरती 2024 ला. मग या ठिकाणी काय दिलेलं आहे, 3/4 भाग हा भरलेला आहे. याच्यामधून जर आपण काय केलं 21 लिटर पाणी बाहेर काढलं, काय केलं 21 लिटर पाणी बाहेर काढलं, त्याच्यानंतर टाकीचा किती भाग आता भरलेला आहे, 2/5 भाग भरलेला आहे. प्रश्न समजून घ्यायचा असते, प्रश्न समजून घेतला तर त्याचं उत्तर आपल्याला सहजपणे काढता येते. मग आता एक गोष्ट सांगा, 3/4 भाग भरलाय याचाच अर्थ टाकीचा किती टक्के भाग भरला आहे हे तुम्हाला काढता येईल. मग 3/4 गुणिला 100 याचाच अर्थ काय होईल तर 25 चौक 100 म्हणजे 25 तिरेक 75% भाग भरलेला आहे असं गृहीत पकडा. इकडे 2/5 भाग भरलेला आहे, याचाच अर्थ 2/5 गुणिला 100 याचाच अर्थ काय होईल तर 20 पंचे 100 याचाच अर्थ 40% भाग झाला. मग ह्या 75% हा 40% भाग झाला, याच्या मधातला जो टक्केवारी आहे तो काय असेल 21 लिटर असेल. मग 75 वजा आपण 40 केलं तर निश्चितच 35% हा भाग काय झाला काढण्यात आला. मग या ठिकाणी 35% म्हणजे किती तर 21 लिटर. मग याच्यानुसार आपल्याला काढता येईल 35% म्हणजेच 21 लिटर. प्रश्न काय विचारलाय टाकीची एकूण क्षमता किती तर 100 म्हणजे किती, या पद्धतीने काढता येईल. यांचं क्रॉस मल्टिप्लाय करा, यांचं क्रॉस मल्टिप्लाय केलं तर काय येईल उत्तर आपलं थोडक्यात लक्षात घ्या. तर या ठिकाणी याचं आपलं उत्तर येईल काय येईल तर या पद्धतीने काढा. तर या पद्धतीने काढल्याच्या नंतर काय होईल याचं क्रॉस मल्टिप्लाय करा म्हणजे 21 गुणिला 100 भागीला काय होईल 35. मग 7 तिरी 21, 7 35 आणि 20 पंचे 100 याचा अर्थ काय उरलं तर 3 गुणिला 20 उरलं, याचा अर्थ 60 काय आला 100% त्या टाकीची काय आली क्षमता आली. म्हणजे त्या टाकीमध्ये एकूण क्षमता किती असेल तर 60 लिटर असेल. मग या ठिकाणी 60 लिटर म्हटलं तर पर्याय क्रमांक 3 हा काय असेल आपला योग्य उत्तर असेल. चला पुढचा प्रश्न पाहूया.
काय म्हणतो पुढचा प्रश्न? प्रश्न विचारलेला आहे SRPF कोल्हापूर पोलीस शिपाई भरती 2024 ला त्या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे. मग या ठिकाणी काय म्हणतो प्रश्न? थोडासा कन्फ्युजन करणारा प्रश्न आहे, पण एकदम साधा आणि एकदम सोपा प्रश्न आहे. एका हौदात अशा पद्धतीने पाणी सोडले जाते की प्रत्येक मिनिटाला ते दुप्पट होते. हा शब्द लक्षात घ्या. 18 मिनिटांनी हौद पूर्ण भरला तर कितव्या मिनिटाला तो पावभाग भरला असेल, या पद्धतीने त्या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे. पावभाग म्हणजेच काय? तर 1/4 भाग हा भरलेला असेल असा प्रश्न विचारलेला आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, प्रश्नाचं स्वरूप लक्षात घ्या. 1 मिनिटाला भरलं तर त्याचं दुप्पट भरते. याच्यात पाणी सोडले जाते की प्रत्येक मिनिटाला दुप्पट होतो. मग 18व्या मिनिटाला हा काय झाला? पूर्ण झाला. 18व्या मिनिटाला काय झाला? पूर्ण झाला. याचाच अर्थ 17व्या मिनिटाला काय असेल? हा अर्धा झालेला असेल. काय झाला असेल? अर्धा झाला असेल. कारण प्रत्येक मिनिटाला तो दुप्पट होते, याचा अर्थ अर्ध्याचा दुप्पट काय झाला? पूर्ण झाला. मग 17व्या मिनिटाला या ठिकाणी 16व्या मिनिटाला किती भाग होईल? ह्या अर्ध्याचा अर्धा म्हणजेच काय म्हणता येईल? 1 पाव भाग. काय म्हणता येईल? 1 पाव भाग या ठिकाणी म्हणता येईल. मग पावभाग म्हटलं तर तो कोणत्या मिनिटाला असेल? 16व्या मिनिटाला असेल. म्हणजे आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक 3, 16वा मिनिट. तर या पद्धतीनं आपण या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर काय काढलं? 16व्या मिनिटाला ती टाकी 1 पाव भाग भरलेला असेल. तर या पद्धतीनं आपण या ठिकाणी एकूण नळ आणि टाकी या घटकावर 15 प्रश्न पाहिलेले आहेत. उद्याला पुन्हा भेटूयात आपण एका नवीन व्हिडिओसह, नवीन व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.